हॅलो फ्रेंड्स, आज आपण कुरकुरीत मासे रेसिपी शेअर करणार आहोत. तर चला बघूया. या पद्धतीने इथे मी या प्रकारचे मासे घेतलेले आहेत. या माशाला गुगुळी असे म्हणतात. तर फ्रेंड्स, आपल्या इथं या माशाला काय म्हणतात मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर फ्रेंड्स, आमच्या इथं नदीमध्ये या प्रकारचे पण मासे भेटतात. तर याला आता मी स्वच्छ धुवून आणि याचं व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे. तर इथं आता 10 पाकळ्या लसणाच्या मी ॲड केलेल्या आहेत आणि याला चांगलं ठेसून घ्यायचं आहे. मोठं एकदम कुटून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही आहे. तर फ्रेंड्स, दुसरं काही ॲड करायचं नाही. या पद्धतीने आपल्याला लसूण कुटून घ्यायचं आहे आणि ते माशामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण याच्यात तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा आपण बेसन पीठ ॲड केलेलं आहे. थोडा कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर स्किप बी करू शकता. आता लाल मिरची पावडर तुमच्या हिशोबाने ॲड करा. आता स्वादानुसार नमक, हळद आणि जिरा पावडर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, चांगलं कोट झाल्याने दोन्हीकडून व्यवस्थित लागल्याने ही मच्छी एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी बनते. हे बघा फ्रेंड्स, या पद्धतीने सगळ्या माशांना व्यवस्थित लावून घेतलेले आहे. तर इथं कढाईमध्ये तेल आपलं चांगलं कडकडून गरम झालेलं आहे. तर इथे हे मासे पटापट सोडून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, लक्षात ठेवा की तेल चांगलं गरम झाल्यानंतरच मासे व्यवस्थित फ्राय होतात, नाहीतर कढाईला चिटकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्याला तेल व्यवस्थित आणि चांगलं कडकडून गरम होऊ द्यायचं आहे आणि याला आलटून पलटून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. तर हे बघा फ्रेंड्स, किती क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले मासे तयार झालेले आहेत. फ्रेंड्स, तुम्ही कधी ही रेसिपी बघितली आहे का? तर आपल्याला ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फ्रेंड्स, या झाऱ्याच्या साहाय्याने मी व्यवस्थित बाहेर काढून घेतलेलं आहे आणि राहिलेले मासे भी मी पटापट या तेलात सोडून घेतलेले आहेत. याच तेलात आपल्याला दुसरे मासे बी तळून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, एक खूप कुरकुरीत आणि चटपटी मासे बनवून तयार झालेले आहेत. तर हे बी आपण झाऱ्याच्या साहाय्याने बाहेर काढून घेऊया. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा, किती कुरकुरीत आणि क्रिस्पी आपले मासे बनवून तयार झालेले आहेत. फक्त उचलायचं आणि खायचं काम करायचं. हे काटे बिटे काहीही लागणार नाहीत. फक्त कुरकुरीत आणि स्वादिष्ट बनले.